या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाडमध्ये 70 पाळीव कबुतरांची धाडसी चोरी, तोडकर यांचे सुमारे 3 लाखाचे नुकसान। कुरुंदवाड शहरातील मध्यवर्ती भागात धक्कादायक घटना घडली असून दिगंबर तोडकर यांनी पाळलेली 70हून अधिक पाळीव कबुतरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत। ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली असून या चोरीमुळे तोडकर कुटुंबियांचे सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। दिगंबर तोडकर हे आजोबा वडिलांपासून पारंपरिक पद्धतीने पाळीव कबुतरांचा व्यवसाय करत असून त्यांनी सर्व नियमांचे पालन करत रीतसर परवाना काढून ही कबुतरे पाळली असल्याचं तोडकर यांनी सांगितलं। कुरुंदवाड नगरपालिकेच्या मागील बाजूस असलेल्या एका इमारतीच्या गच्चीवर त्यांचा कबुतरांचा पिंजरा होता। गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी पिंजऱ्याचा कडी कोंडा उचकटून आत प्रवेश करत तब्बल 70हून अधिक कबुतरे चोरून नेली। विशेष म्हणजे ही संपूर्ण चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत। त्यामुळे या प्रकाराचा छडा लवकर लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तोडकर यांनी या घटनेबाबत लवकरच पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे। दरम्यान शहरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केल्यास आरोपी लवकर अटकेत येतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। या घटनेमुळे पाळीव प्राणी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। महानकरी न्यूजसाठी आनंदा शिंगे, कुरुंदवाड। माझं नाव दिगंबर तोडकर। आमचे आज कबूतर चोरीला गेलेले आहेत आणि आमची कबूतर आज चोरीला गेलेले आहेत आणि कबूतर आम्ही आमच्या आजोबांपासून पळत आलेलो आहोत आणि माझी कबूतर जवळजवळ 3 लाखाची आज चोरीला गेले आहेत। 70 कबूतर होती माझ्याकडं। पारंपरिक व्यवसाय होता आमच्याकडं आणि कबूतर परवाना देखील आहे माझ्याकडं शासनानं दिलेला, आणि तरीसुद्धा काही लोकांनी कटकरस्थान रचून माझी कबूतर चोरून नेलेली आहे। नमस्कार। रीतसर आम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहे आणि लवकरच आम्ही कंप्लेंट करून चोरलेल्या लोकांना पोलिसांनी लवकरात लवकर धरावे असं आम्ही पोलिसांना कंप्लेंट करून आम्ही कबूतर मिळवणार आहे।